गेल्या 13 दिवसापासून सुरू असलेलं मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची अखेर शनिवारी सांगता होईल असं सगळ्यांना वाटलं होतं। मात्र सरकारने कुठल्याही प्रकारचं ठोस आश्वासन न मिळाल्यानं आपण हे उपोषण मागे घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं। याआधी शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाची चर्चा झाली आणि त्यानंतर अर्जुन खोतकर हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिलेला एक बंद लिफाफा घेऊन मनोज जरांगे पाटील यांच्याकडे आले। त्यांना हा लिफाफा दिला। मनोज जरांगे पाटलांनी हा लिफाफा वाचला आणि त्यानंतर त्यांनी स्पष्ट सांगितलं की आपण हे उपोषण मागे घेणार नाही, कारण सरकारने आपल्या कोणत्याच मागण्या मान्य केलेल्या नाहीत। या लिफाफ्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा कागद होता, त्यामुळेच मनोज जरांगे पाटील यांनी असा निर्णय घेतला। अखेर काय होतं या लिफाफ्यामध्ये? मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करूनही ते उपोषण का मागे घेत नाहीत? नेमकं घोडं अडलंय कुठं? तर मनोज जरांगे पाटील यांच्या 3 प्रमुख मागण्या आहेत। त्याच 3 प्रमुख मागण्यामध्ये सरकार शब्दांची काडीमोड करत आहे असं मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। तेच 3 कारणं कोणते आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या 3 कोणत्या आहेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। निजामकालीन नोंदी असणाऱ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 6 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं। यामध्ये ते पुढे बोलताना असं म्हणाले, ज्यांच्याकडे शैक्षणिक आणि महसुली निजामकालीन नोंदी आहेत त्यांनाच कुणबी दाखले देण्यात यावेत। यापुढे याची तपासणी करण्यासाठी एक निवृत्त न्यायाधीशाची समिती स्थापन करण्यात येईल। यामध्ये 5 सदस्य असेल अशी समितीही स्थापन करण्यात आली असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या या समितीमध्ये अन्य 4 अधिकारी आहेत। ही समिती एका महिन्यामध्ये अहवाल तयार करून सरकारसमोर सादर करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। असा एक सरकारी GRही घेऊन अर्जुन खोतकर स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आले। पण त्यानंतर मनोज जरांगे पाटील या GRमध्ये काही सुधारणा सांगितल्या की सरसकट मराठा समाजांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी त्यांनी सुधारणा सांगितली। आणि त्यानंतर अर्जुन खोतकर हे स्वतः मुंबईला आले आणि त्यांनी माध्यमांशी चर्चा करताना सांगितलं की मनोज जरांगे पाटील हे चर्चेसाठी मुंबईला येत नाहीत, त्यामुळे याच्यावर तोडगा काही निघाला नाही। आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः मुंबईला न येता त्यांनी आपले एक शिष्टमंडळ तयार केलं आणि हे शिष्टमंडळ त्यांनी मुख्यमंत्र्याला चर्चेसाठी मुंबईला पाठवलं। आता सगळ्यांना वाटलं की आता यावर नक्की तोडगा निघेल। शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये प्रदीर्घ चर्चा झाली। आता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे शिष्टमंडळ परत आंदोलनस्थळी वापस आलं। मनोज जरांगे पाटील आणि या शिष्टमंडळामध्ये तब्बल 2 तास चर्चा झाली आणि त्यानंतर काहीच वेळात अर्जुन खोतकर हे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला बंद लिफाफा घेऊन आंदोलनस्थळी आले। अर्जुन खोतकर यांनी स्वतः हा लिफाफा फोडला। त्यातील नवा कोरा करकरी GR मनोज जरांगे पाटील यांच्या हातामध्ये दिला। त्यानंतर जरांगे पाटलांनी तो वाचला आणि स्पष्टपणे सांगितलं, सरकारने काढलेल्या नव्यानं या GRमध्ये कुठलीही दुरुस्ती नाही। या GRमध्ये वंशावळ हाही शब्द आहे, त्याचबरोबर सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या असा उल्लेख यामध्ये नाही, त्यामुळे हे उपोषण मागे घेतलं जाणार नाही। मनोज जरांगे पाटलांची जी मागणी होती त्यामध्ये जे कारण होतं त्यातलं हे कारण असू शकतं। खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी 7 सप्टेंबरला गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये आपल्या स्पष्ट मागण्या सांगितल्या होत्या आणि सरकारने काढलेल्या GRमध्ये काय दुरुस्ती हव्यात हेही सांगितलं होतं। त्यातली पहिली मागणी अशी होती आणि पहिली दुरुस्ती अशी होती की सरकारने काल जो GR काढला त्या GRमधून वंशावळ हा शब्द वगळून त्या जागी सरसकट मराठ्यांना कुणबी दाखले द्या असा उल्लेख करावा। सरकारने आमच्या 70% मागण्या मान्य केल्या आहेत, त्याचं आम्ही स्वागत करतो, पण त्यामध्ये त्यांनी वंशावळ हा शब्द टाकून मोठी चूक केली आहे। आमच्याकडे कोणतेही कागदपत्र नाहीत आणि ते जर असते तर आम्ही स्वतः जाऊन प्रमाणपत्र काढलं असतं, त्यासाठी आम्हाला सरकारच्या GRची गरज नव्हती असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। परंतु अर्जुन खोतकर यांनी शनिवारी आणलेल्या GRमध्ये सुद्धा हे शब्द होते, याचा अर्थ मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य केलेली नाही, म्हणून ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत। आता यातलं नंबर 2चं कारण असं आहे की जालन्यातील अंतर्मन सराटी या गावामध्ये 1 सप्टेंबर रोजी आंदोलकांवर लाठीचार्ज झाला। या लाठीचार्जमध्ये बरेच आंदोलक हे गंभीर जखमी झाले आणि काही पोलीस बांधवही जखमी झाले। यानंतर पोलीस डिपार्टमेंटने 368 लोकांवर अज्ञातपणे गुन्हे दाखल केले। हे गुन्हे मागे घेण्यात यावे अशी विनंती मनोज जरांगे पाटलांनी केली होती आणि यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकाची माफी मागत सांगितलं की आपण याबद्दल एक समिती स्थापन करू आणि तिचा अहवाल आला की आपण हे गुन्हे मागे घेऊ, परंतु हे गुन्हे मागे घेतले नाहीत असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं। यापुढे म्हणताना ते म्हणले की हे गुन्हे मागे घेण्याचे सरकारच्याच हातात आहे।
त्यासाठी कोणतीही समिती नेमण्याची गरज नाही आणि कुठल्याही अहवालाची सुद्धा गरज नाही, परंतु ते गुन्हे मागं का घेत नाहीत? आमच्यावर द्वेषापोटी केलेले गुन्हे मागं घेण्यात यावेत असं मनोज जरांगे पाटलाचं म्हणणं आहे. आणि हे देखील गुन्हे अजूनपर्यंत मागं घेतले नाही आणि असा कुठलाही उल्लेख त्या जी आरमध्येही नाही. त्यामुळं मनोज जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत. आता नंबर 3चं कारण की याच लाठीचार्ज प्रकरणी सरकारनं याच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की जे अधिकारी त्या ठिकाणी होते त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय, परंतु मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या अधिकाऱ्यांना सक्तीच्या रजेवर न पाठवता त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी, परंतु ती कारवाई झालेली नाही. त्यामुळे शासनाचा हा निर्णय आम्हाला अमान्य आहे, त्यांच्यावर बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जरांगे पाटलांची आहे. त्यामुळं ही मागणीही त्यांनी मान्य केली नाही. यामुळे जरांगे पाटील हे आपल्या उपोषणावर अडून बसले आहेत. जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सरकारच्या JRचा आम्हाला 1% फायदा नाही, त्यामुळे आम्ही सांगितलेल्या दुरुस्त्या सरकारनं कराव्यात आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात, तरच आम्ही हे उपोषण मागे घेऊ, अन्यथा आमचे उपोषण असंच चालू राहील. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.